अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संयुक्त निवेदनाने झाली। हे अधिवेशन 2 एप्रिलपर्यंत 2 टप्प्यात होणार आहे। पहिल्या टप्प्यात हे अधिवेशन 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत चालणार असून त्यानंतर मध्यंतरी विश्रांती असेल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत चालेल। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आले। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अहवाल सादर केल्याची माहिती आहे। भारताचा जीडीपी 6.8 ते 7.2% राहण्याचा अंदाज असून भारताची अर्थव्यवस्था सुसाट मेक इन इंडियामुळे मॅन्युफॅक्चरिंगला बळ अहवालानुसार येणाऱ्या काळात खरं तर सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक वर्ष 2022 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र निर्यातीत 7व्या स्थानावर होतं, मात्र 2025 पर्यंत ते देशातील तिसरे सर्वात मोठे आणि सर्वात वेगाने वाढणारे निर्यात क्षेत्र बनले। तर 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। कोरोना महामारीच्या काळापासून बंद करण्यात आलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा बहाल करण्याबाबत रेल्वे मंत्रालय आणि वित्त मंत्रालयामध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या निर्णयामुळे 60 वर्षांवरील पुरुष आणि 58 वर्षांवरील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। यूजीसीच्या नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्ट असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। यूजीसीचे 2012 मधील नियम लागू राहणार असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।